सामन्यासाठी तयार आणि क्षेत्ररक्षण फुलवाईज आहे भाई. ओव्हर टू के ग्राउंड वर के माझे मित्र काळूरामजी केनी भाऊ. खूप खूप धन्यवाद रवींद्र तरे सर. कारण की आता त्यांच्या टीमची मॅच ऑन झालेली आहे. गावदेवी भादवाड टीमचे कोच आहेत आणि नक्कीच तरे सरांना देखील आपण देऊया शुभेच्छा. जगदीश म्हात्रेच्या टीमला देऊया शुभेच्छा. आजच्या दिवसातील हा 10वा सामना मैदानामध्ये सुरू होतोय. पिंपळा संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. चला जरा स्पीडअप करा लगेच. दोन्ही टीमला विनंती आहे की आपण जरा फास्ट केलायचं आहे. 5:14 झालेली आहेत. जगदीश म्हात्रे आणि नरेश ही जोडी आपण पाहतोय. तुफान पिंपळास टीम कडून लालचंद तरे खुश आहेत, संतोष तरे खुश आहेत. कारण की याआधी त्यांचे प्रशिक्षक कोच रवींद्र तरे सरांनी त्यांना प्रत्येकी 500-500 रुपयाचं बक्षीस दिलेले आहे. जयदुर्गा टेंबडपाडा टीमला पराभूत करण्यामध्ये दोघांचाही सिंहाचा वाटा होता. जोशी साहेब अभिनंदन. कारभाव टीम चला केलेला सुरुवात करायची आहे. सेकंड इनिंग मध्ये भाई आपल्याला बॅटिंग करायची आहे. चला जरा स्पीडअप करा. बादवा टीम प्रल्हाद नाईक. नक्कीच वेल सुरू होईल जेव्हा पहिला चेंडू पडेल तेव्हा नक्कीच आम्ही आपली वेल देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पहिले 3 ओव्हर 15 मिनिटं आहेत. यस पंचांचा अधिकृत इशारा आलाय. सामना सुरू होण्याचा संकेत. संतोष तरेनं खूप चांगली फलंदाजी या दमन चषकामध्ये केलेली आहे. चला पंच सर या आपण. हरेश आणि जगदीश म्हात्रे इथे बघूया. लालचंद तरे चेंडूला उचललाय. चांगली फिल्डिंग. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव. इथे बघूया चेंडूला विसेप मध्ये केलेला आहे. शैलेश म्हात्रेनं चेंडू सोडलाय आणि इथे नक्कीच खराब फिल्डिंग. लालचंद तरेला देखील बॅकअप साठी खूप मेहनत करावी लागली होती. स्वतः शैलेश म्हात्रे नाखुश आहेत, नाराज आहेत स्वतःवर. चौकार आलाय. धावसंख्या 5. ओके इथे एक सिंगल धाव. ज्ञानेश्वर म्हात्रेची चांगली फिल्डिंग आहे. धावसंख्या 6. 5 वर नरेश, 1 वर जगदीश म्हात्रे. संघाचे टोटल 6. फटका उडवलाय. अगदी
आमच्या समोरच्या कक्षामध्ये हा चेंडू लँड झालाय. जगदीश म्हात्रे ऑन दी फायर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार बघू शकता एशियन रिप्ले मध्ये. काय शॉट खेळलाय, वा जबरदस्त बॅटिंग. पहिल्या 4 चेंडू मध्ये धावा आल्यात 12. बघूया इथे एक सिंगल कंप्लीट केलेली आहे. लिगबाईचा इशारा केलाय. धावसंख्या 13. चेंडूला सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय वाईट. नरेशनं ओळखलं होतं, पारखलं होतं की चेंडूची लेंथ चुकीची आहे. धावसंख्या आपण पाहतोय ती 14. इथे गेला चेंडूला शॉट मिड विकेटला खेळलेत. दुसरी धाव इथे जगदीश म्हात्रे. दोन धावा येतील. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या 16 का डोला. 16 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. नाणेफेकी जिंकून जो निर्णय घेतलाय तुफान पिंपल्स टीमच्या कॅप्टननं, नक्कीच दीपक म्हात्रे पहिल्या ओव्हरमध्ये तर योग्य निर्णय आहे. गोलंदाज शैलेश म्हात्रेला पाचारण केलेले आहे. मित्रांनो, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित दमान बावरा 2026 आज आपण दुसऱ्या दिवसामध्ये आहोत आणि दुसऱ्या दिवसातून 10वा सामना आपल्या समोर आहे. अतिशय चांगला चेंडू, अगदी पायामध्ये चेंडू टाकला होता. शैलेश म्हात्रेची खासियत आहे, खूप चांगली क्वालिटी गोलंदाजी या गोलंदाजाकडे आहे. एक सिंगलला धावसंख्या 17. क्या बात है. शैलेशनं आज या खेळपट्टीचा भरपूर फायदा घेतलाय. चांगले चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकलेले आहेत. डॉट बॉल. चांगला अगदी सेफ फटका. क्रिकेटची लाईफ लाईन.
एक सिंगल धाव. चला सामन्याला सुरुवात करा लगेच. पंचांनी एक धाव इथे डिक्लेअर केलेली आहे. चला जगदीश म्हात्रे धन्यवाद. धन्यवाद संजयभाई म्हात्रे. चला जाऊ दे. चला दोन्ही टीम आपल्याच टीम आहेत. जगदीश म्हात्रे धन्यवाद. तुफान पिंपलास बघूया चेंडूला अगदी स्लॉक सेफ च्या अंदाजाने केलेला आहे. दुसरी धाव. नक्कीच इथे अगदी जोशीदेव स्वतः आहेत आणि या चेंडूवर फलंदाजाला बाद न केल्यामुळे बाजूवर टीमला 2 धावांचा पेनल्टी. सर फलंदाज बाद आहे का?
या के मैदानावरील दुसऱ्या दिवसातून हा 10वा सामना आपण पाहतोय. पंचवीस धावा लागलेत. चांगला चेंडू इथे म्हणता येणार नाही कारण की चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पंचाने वाईट घोषित केलाय. धावसंख्या 26. चांगली टोटल पाहायला मिळते. 11 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 26 धावा आतापर्यंत लागलेत. आजच्या दिवसातील या स्पर्धेतून 40 धावा गावदेवी भागवत टीमच्या नावी. ते पायचीतची अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. 2 ओव्हर 13च्या सरासरीने 26. घनश्याम भोईर न्यू बॅटर. 26 धावा आलेले आहेत. घनश्याम पहिल्या ओव्हरमध्ये 16 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आलेत 10. गोलंदाज संजयभाई म्हात्रे क्रमांक 3. सांघिक तिसरा ओव्हर गावदेवी भागवत टीम कडून संजयभाई म्हात्रे. समोर सलामीवीर फलंदाज आहेत जगदीश म्हात्रे. पहिला चेंडू लो फुल टॉस. लालचंद तरे डीप मिड विकेट डिझनला. काय कमालीची फिल्डिंग. अगदी जमिनी लगत चेंडू एकाच ऍक्शन मध्ये उचललाय. चांगला थ्रो देखील गेलाय. धावसंख्या 27. वेलकम नितीन गवली. 1 मॅन आर्मी निमरण पायगाव टीम एक उत्कृष्ट गोलंदाज अनिल मुकादम आपलं देखील स्वागत आहे. घनश्याम भोईर इथे चेंडूला बघूया. संतोष तरे यांच्या दिशेनं केलेत. एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या झाली ती 27. 2 ओव्हर 2 चेंडू मध्ये 27. धावसंख्या 28 आहे. यस 28. 28 धावा लागलेत. काय चांगली फिल्डिंग आहे. 29. पंधरा चेंडू मध्ये आलेत 29 आणि अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानामध्ये घनश्याम भोईर आणि जगदीश म्हात्रे. इथे मिस्टर बटका चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज संजयभाई म्हात्रे चेंडूला उचलत आहेत. चांगला थ्रो केलाय. 30 धावा संजयभाई म्हात्रेनं तिसऱ्या ओव्हरचे 4 चेंडू फेकलेत आणि 4 चेंडूंवर सिंगल धावा 4 खर्च केलेत. इथे बघूया. अपील जरूर केली मात्र पंच सहमत नाही आहेत. एक सिंगल धाव आलेली आहे. सर बॅटकट आहे. बॅटकट लेग बाईज. येस धन्यवाद. धावसंख्या 31. 31. लॉस ऑफ 2 विकेट. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. फलंदाजाला आमंत्रण दिलं होतं. 3 ओव्हर 31. 3 ओव्हर 2 बाद 31. शेवटचा आणि अंतिम चौथा ओव्हर. त्याला जरा फास्ट केला मित्रांनो कारण की 5:38 झालेली आहेत. कालचा सामना देखील संजयभाई म्हात्रेच्या टीमच्या वाट्याला आला होता. काल कालवाड टीम होती. आज पिंपलास टीम आहे.
गावदेवी भागवत टीम समोर. दोन्ही दिवसातून शेवटचा सामना संजयभाई म्हात्रे यांच्या गावदेवी भागवत टीमच्या वाट्याला आहे. गोलंदाज श्याम गुलवी यांना चौथ्या ओव्हरसाठी पाचारण केलेलं आहे. मच्छिंद्र म्हात्रेला थांबवलं आहे. इथे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. धावसंख्या 32. बघूया जगदीश म्हात्रेनं चेंडूला उडवलाय. अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 32+6 38. 38. आजच्या दिवसाची सर्वात मोठी धावसंख्या 40 गावदेवी भागवत टीमच्या नावी आहे. चेसिंग केली. जयदुर्गा टिमगडपाडा टीमच्या अगेन्स्ट हा रेकॉर्ड आजच्या दिवसातून नितीन गवळी इथे बनलेला आहे. 40 धावा आहे स्कोर. बघूया या सामन्यातून कदाचित त्या पुढे इथेच्या आतमध्ये. अनिल मुकदमना सकाळपासूनच चेंडू आतमध्ये घेऊन सराव चांगला केला होता आणि आजच्या दुसऱ्या दिवसातून 2 विजय नितीन गवळीच्या टीमनं आरके मैदानातून प्रस्थापित केलेत. श्याम गुलवी षटकातील पुढचा चेंडू. 38 धावा. जगदीश मात्र खूप चांगली फलंदाजी करतात त्या महत्वाच्या सामन्यातून. बघूया इथे एक चिक्की सिंगल धाव डायरेक्ट हिट. क्या बात आहे. संजयभाई म्हात्रेनं इथे जगदीश म्हात्रे यांना धावाच्या स्वरूपात बाद केलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये काळूराम. नक्की तुफान पिंपळस संघाचे एक चांगला फलंदाज. क्या बात आहे. काय लाईन अँड लेंथ आहे. संजय म्हात्रेंचं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगलं इष्टांच्या मागे यष्टीरक्षण. डॉट बॉल. कालुराम आहे नवीन बॅटर. अजून या ओव्हरच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 38. इथे इनसाइड आउट. बघूया 1 धाव कंप्लीट केली आहे. मच्छिंद्र म्हात्रे इथे दुसरी धाव घेताना फलंदाज काळूराम. धावचीत बाद. 39 धावसंख्येला ओसने घातलेली आहे. नवीन बॅटर योगराज. शेवटचे 2 चेंडू आहेत. 39 धावा लागलेले आहेत फलकावरती. इथे घनश्याम भोईरनं हा फटका उडवलाय कौ कॉर्नर झोनच्या वरून. षटकार. आजच्या दिवसाची सर्वात मोठी धावसंख्या 45 45 दहाव्या सामन्यातून
सर्वात मोठा धावांचा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू आहे. 45 धावा आजच्या दिवसातील या मैदानावरची सर्वात मोठी धावसंख्या तुफान पिंपळास टीमच्या नावी. बघूया इथे व्हाईट प्लस 22 नक्कीच व्हाईट प्लस 22 फलंदाज योगराज धावचीत बाद. सत्तेचाळीस. वेलकम अनिल म्हात्रे, त्यानंतर रोहित म्हात्रे, वेताल कोपर टीमचे दोन्ही उत्कृष्ट क्रिकेटर. आपला दमन दौरा 2026 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. अनिल म्हात्रे, रोहित म्हात्रे, आपलं वेलकम. बघूया इथे एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. फलंदाज घनश्याम भोईर धावचित बाद झाले. अठ्ठेचाळीस धावा झालेत आणि 49 धावांचं टार्गेट आहे. एकोणपन्नास धावांचं लक्ष आहे. बघूया सायंकाळचं सत्र आहे. चला चला तुफान पिंपळास, चला जगदीश म्हात्रे आणि ऑल टीम मित्रांनो जरा सहकार्य करा. 5:46 झालेली आहेत. लगेच आपण बाई आपली देखील सलमी जोडी तयार ठेवा आपण. चला संतोष तरे, पिंपळास टीम आणि भादवा टीम 49 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. सलामी जोडी खेळपट्टीवर पोचलेली आहे. संतोष तरे आणि यशवंत तरे. 4 ओव्हर 49 आजच्या दिवसातील मोठं टार्गेट आहे. स्ट्राईकला संतोष तरे, नॉन स्ट्राईकला यशवंत तरे, गोलंदाज जगदीश म्हात्रे. चला सामना लगेच सुरू करा आणि आपण चर्चा आता कमी करा. फक्त आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे. 5:48 झालेली आहेत. 20 मिनिटांमध्ये बरोबर आपल्याला सामना कव्हर करायचा आहे. दोन्ही टीम येणारा जाणारा फलंदाज आपण देखील तयार राहा. विकेट घेतल्यानंतर पिंपळास टीम आपण देखील एकत्र येऊ नका मित्रांनो. चला
जगदीश मात्रे पहिला चेंडू पंचांनी वाईट घोषित केला आहे. अतिरिक्त धावसंख्येनं संघाच्या खात्यामध्ये धावांचा श्रीगणेश होतोय. बिनबाद एक. इथे संतोष तरेनं ठोकलाय. पहिला षटकार. 7 धावा. नक्कीच पंचायत देखील मला वाटतं स्ट्रिक्टली ऑन केलाय की खेळाडूने एकत्र वारंवार येऊ नका. चांगला निर्णय आहे कारण की सूर्य अस्ताला चाललाय. सामना आपल्याला वेळेवर कंप्लीट करायचा आहे कारण की ते फ्लडलाईटची व्यवस्था नाहीये. हा चेंडू पंचांनी नो बॉल घोषित केला आहे. रिटर्न क्रीजच्या बाहेर चेंडू पडला असावा. धावसंख्या 8. बघू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. बघूया हा चेंडू ऑन साइडला. एक सिंगल धाव या चेंडूवर आलेली आहे. संदीपची चांगली फिल्डिंग. धावसंख्या 9. 9 धावा. चेंडू टाकून झाले 4. त्याच्यामधले एक वाईट एक नो आणि 2 लिगली चेंडू आहेत. अजूनही विजयासाठी 40 धावांची गरज आहे. बघूया इथे बॅटची कडा घेऊन चेंडू शॉट. थर्डमॅन इनफिल्डच्या आतमधून किशोर सिनियर ने चेंडू उचललाय. 10 धावा. 3 चेंडूमध्ये 10 धावा आलेत. अजूनही 21 मध्ये 39 धावा बनवायचे आहेत. तेच तरार. इथे चेंडू मात्र पंचांनी वाईट घोषित केलाय. नाही नक्कीच इथे जो पंचांनी निर्णय दिलेला आहे तो कायम राहील. यशवंतजी तरे नक्कीच आपण देखील फक्त क्रिकेट खेळा. पंचांनी निर्णय दिलाय तो निर्णय कायम असेल. धावसंख्या आपण पाहतोय 11. 11 धावा. चेंडू हवेमध्ये. योगराज ना झेल टिपलाय. विकेटचं पतन. फलंदाज संतोष तरे झेलबाद. नवीन फलंदाज संजयभाई म्हात्रे. दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या 11. काय चांगली फिल्डिंग संदीपने केलेली आहे. संघाच्या 4 धावा मूल्यवान वाचवल्यात.
2 धावा आलेत. धावसंख्या 13. गुड फिल्डिंग. डेड बॉलचा इशारा केलाय. हा चेंडू जगदीश म्हात्रे यांना पुन्हा टाकावा लागेल. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये काय कमालीची फिल्डिंग. चांगला फटका खेचला होता संजयभाई म्हात्रेनं. इथे इनसाइड आउट. कुणाल दोन धावा पूर्ण केलेत. तिसरी धावेचा प्रयत्न आणि इथे तिसरी धाव देखील भाईनं पूर्ण केलेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 13+3 16 का डोला. 16 धावा झालेत. आता 18 मध्ये पाहिजे 33. अजूनही 11ची सरासरी आहे प्रति ओव्हर. 18 मध्ये 33. चला चला पिंपल्स टीम फिल्डिंग लावा. जगदीश म्हात्रे अँड सर्व खेळाडू चला आपल्या जागेवर चला. आपण 5:55 झालेले आहेत. दुसऱ्या ओव्हरसाठी घनश्याम भोईर यांना पाचारण केलेले आहे. 3 ओव्हर 33 अजूनही बनवायचे आहेत. इथे बघूया चांगला झेल इथे कंप्लीट केलाय. संजयभाई म्हात्रे यांची विकेट घनश्याम भोईरनी दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर घेतलेली आहे. गावदेवी भादवड टीमला धक्का नंबर 2 16 धावसंख्येवर संजयभाई म्हात्रे यांच्या रूपानं. लालचंद तरे गावदेवी भादवड टीमचा सर्वात चांगला खेळाडू खेळपट्टीवर. बघूया इथे हा चेंडू अगदी ऑन साइडला. 1 धाव पूर्ण. चांगला थ्रो. एक सिंगल धाव आली दुसऱ्या चेंडूवर. धावसंख्या 17 धावा. घनश्याम भोईर खूप चांगला क्रिकेट. घनश्याम भोईरने देखील 40+ क्रिकेट खूप चांगला खेळलेला आहे. त्या अजून एक झेल. नरेश संदीप योगराज खूप चांगली अगदी ऑन साइडला आपण फिल्डिंग पोझिशन पाहिली तर खूप कडक आहे. यशवंत तरे देखील लवकर बाद झालेत मैदानामध्ये. आता आपण पाहतोय शैलेश म्हात्रे. घनश्याम भोईरने या ओव्हरमध्ये तब्बल 2 महत्वाच्या फलंदाजांना बाद करण्यात यश मिळवलेले आहे. संजयभाई म्हात्रे यांच्या नंतर यशवंत तरेची विकेट. मैदानामध्ये आपण पाहतोय शैलेश म्हात्रे. शैलेश म्हात्रे आणि घनश्याम भोईर खूप चांगला 40+ क्रिकेट दोन्ही खेळाडू आमने सामने खेळलेत. बघूया आता घनश्याम भोईर की शैलेश म्हात्रे.
चौथा चेंडू आहे. क्या बात आहे, सुरेख चेंडू होता, तितकाच चांगला डिफेन्सिव्ह. क्या बात आहे, काय फिल्डिंग केलेली आहे. टीमचे माजी कॅप्टन मला वाटतं कुणाल पाटील सध्या कॅप्टन आहे. क्या बात आहे. धावसंख्या 18. इथे पाहिजे अपील. लालचंद तरे इज गॉन. मोठी विकेट. घनश्याम भोईरनं या ओव्हर मधून तब्बल 3 फलंदाजानं तंबूचा रस्ता दाखवलाय. संजयभाई म्हात्रे, यशवंत तरे, त्यानंतर लालचंद तरे. काय गोलंदाजी केलेली आहे. 5 चेंडू मध्ये 2 सिंगल आणि 3 विकेट. प्रल्हाद नाईक टीमचे कॅप्टन. तेरा चेंडू मध्ये अजूनही 31 धावांची गरज आहे. 13 मध्ये 31. फलंदाज प्रल्हाद नाईक. चेंडूला हलक्या हातानं लेट कट केलाय. इनफिल्डच्या आतमधून चांगली फिल्डिंग. शॉट थर्डमॅन. एक सिंगल धाव. काय घनश्याम भुईरनं गोलंदाजी केली. विकेट सिंगल, विकेट सिंगल, विकेट सिंगल. वा, चांगला आकडा पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये 3 बाद 3 धावा. आता 12 मध्ये 30. 12 चेंडू मध्ये 30 धावा अजूनही बनवायचे आहेत. प्रल्हाद नाईक आणि शैलेश म्हात्रे ही जोडी खेळपट्टीवर. दमाद नवरा 2026. नक्कीच मित्रांनो, आपण आज दुसऱ्या दिवसामध्ये आहोत. उद्या स्पर्धेचा फायनल दिवस आणि उद्या आपल्या महाराजांची जयंती आणि फायनल डे. क्या बात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या शिव जयंती देखील आपण संपूर्ण भारत देशामध्ये साजरी करणार आहोत. विनोद आलाय. पहिला चेंडू बघूया हवेमध्ये आहे. इथे विनोदना झेल ड्रॉप केलाय. 2 धावा इथे आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज शैलेश म्हात्रे. धावतीत बाद. नक्कीच अरविंद मडवी बंदऱ्यामारुती कल्ले टीमचे एसटी रक्षक माजी कॅप्टन आम्हाला ऑनलाईन जोडलेत. धन्यवाद अरविंदजी मडवी यांच्याकडून या दमन दौऱ्यासाठी सर्व टीमला शुभेच्छा आहेत आणि त्यांची टीम देखील ऑल इज वेल आहे. संजय जोशी सोनाले यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत. मैदानामध्ये आपण पाहतोय फलंदाज मच्छिंद्र म्हात्रे. 5 फलंदाज बाद झालेत. सुरेख चेंडू. मच्छिंद्र म्हात्रे आहेत. एक सिंगल धाव. विनोद पाटीलनं देखील या ओव्हरमध्ये खूप चांगली टिचून गोलंदाजी केलेली आहे.
हा चेंडू वाईट. एका धावेनं संघाची टोटल 23. 9 चेंडू मध्ये 26. 9 मध्ये 26. इथे फटका उडवलाय मिड विकेट रिझनला. चेंडू चाललाय एका टप्प्यानं सीमा पार. चौकार. अगदी चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये होता. सत्तावीस धावा. 8 मध्ये 22. 8 चेंडू 22 धावा. इथे चांगला फटका. कालूराम चांगला झेल. अगदी लॉंग लेग आणि फाईन लेग रिझन मधून हा झेल टिपलाय आणि धक्का नंबर 6. ज्ञानेश्वर म्हात्रे. नक्कीच आता ज्ञानेश्वर म्हात्रे आणि मच्छिंद्र म्हात्रे खूप कमी वेळेला आपल्याला अशी जोडी भादवड टीम कडून मैदानामध्ये पाहायला मिळते. वेलकम रविशेठ कुलवी, प्रिन्स मूव्हीज, आमची टेक्निकल टीम. भिवंडी तालुक्यातील नंबर 1 ची वाहिनी म्हणून रविशेठ गुलवी यांचं नाव लौकिक आहे. 7 चेंडू 22 धावा. ज्ञानेश्वर म्हात्रे. क्या बात है. इथे सुरेख चेंडू. 3 ओव्हर धावा बनलेत 27 आणि आता 1 ओव्हर मध्ये अजून बाकी आहेत 22. सहा चेंडू 22. गोलंदाज किशोर सिनियर, किशोर पाटील. क्या बात आहे. काय चेंडू टाकलाय आणि एस्ट्यांच्या मागे चांगलं इष्टरक्षण जगदीश म्हात्रेचा पाहतोय. किशोर सिनियर 5 मध्ये 22. आता सामना फसलाय. नक्कीच इथून मोठे फटकेबाजी करावी लागेल गावदेवी भादवड टीमला. नक्कीच चेंडूला अगदी 20 मध्ये खेळले आहे. एक सिंगल धाव येईल. चांगलं फिल्डिंग. या मॅच मधून चांगले झेल पिंपलास टीमच्या खेळाडूंनी पकडले. नक्कीच लालचंद तरेचा झेल असेल, संतोष तरेचा, संजयभाई म्हात्रेचा. इथे बघूया फटका उडवला आहे. इथे झेलच्या खाली योगराज ज्ञानेश्वर म्हात्रेचा देखील झेल कंप्लीट. आता सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. या सामन्यावर जवळजवळ पकड मजबूत आणि घट्ट केली आहे तुफान पिंपलास टीमनं. लालचंद तरे पायचीत खास करून घनश्याम भोईरनं या सामन्याला कलाटणी दिली. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 मोहरे त्यांनी टिपले. संजयभाई म्हात्रे, यशवंत तरे आणि लालचंद तरे. आता फक्त 3 चेंडू टाकायचे आहेत. चांगला फटका. मनोज झालेत. काय फिल्डिंग आहे. 2 धावा इथे पूर्ण केलेत. 2 धावेनं संघाची टोटल 30. एकोणवीस पाहिजेत. फक्त चेंडू आहेत 2. मनोजचा फटका. पुन्हा धावेमध्ये कुणाल पाटील. वाह, वेल जज कॅच. काय झेल टिपलाय कुणालनं. विकेट किती गेलेत.
8 विकेट आणि श्याम गुलवी. मला वाटतं या सीझन मध्ये प्रथमच एवढ्या क्रमांकावर फलंदाजी गावठी भादवड टीमची आलेली आहे. शेवटचा चेंडू श्याम गुलवी आणि या सामन्यावर विजय संपादन केलेले आहे तुफान पिंपलास टीम. अभिनंदन, हडलक, गावदेवी भादवाड अँड ऑल टीम.